आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप भोगल्या या घराने आणि आम्ही फक्त तुझ्यामुळे. आतापर्यंत खूप त्रास सहन केला आम्ही निमूटपणे, कारण हे तुझ्या बाजूने होते प्रत्येक वेळेला. तू काय दिलंस याच्या बदल्यात? हे दुखणं. स्वनंदी, तुला लस कशी नाही वाटली? आता नाही, आता नाही, यापुढे नाही. बस बस स्वनंदी, यांना काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. तुला सोडणार नाही मी. सर, तुमचे हार्टबीट नॉर्मल आहे आणि पल्स सुद्धा नॉर्मलच आहे. आणि बीपीचं म्हणाल तर बीपी 80/120 म्हणजे तोही ओकेच आहे. याचा अर्थ तुम्हाला मसल पेन किंवा गॅसेस असणार. हरकत नाही, मी तुम्हाला पेन किलरचं एक इंजेक्शन देतो आणि गॅसेससाठी काही गोळ्या लिहून देतो. तेवढ्या घेऊन या. ठेवा ते खाली. सर ठेवा, खाली ठेवा. काय ना डॉक्टर, मला काहीही झालेलं नाहीये. मी ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे. परवा येऊन चेकअप करून गेलो की नाही? हो सर. रिपोर्ट व्यवस्थित हो की? हो. आज पण तसंच आहे. काही नकोय मला, हे इंजेक्शन आणि औषधं काही नकोय मला. अहो सर, पण मग तुमचं ते चेस्ट पेनिंग वगैरे ते कसं आहे, राजकारणामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ना आम्हाला अफवा पसरवावी लागते. हे चेस्ट पेन त्यातलाच प्रकार आहे. घरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आहे ते. फक्त तुम्ही ना शिक्कामोर्तब करा याच्यावरती, म्हणजे झालं. अहो सर, पण तुमची फॅमिली खाली चिंता करते तुमच्याबद्दल. म्हणजे ते डॉक्टर, माझ्या फॅमिलीच्या हितासाठीच हे सगळं चाललेलं आहे. थांबा थांबा थांबा, तुम्ही ह्याच्यात पडू नका. मी बघतो काय करायचं नाही. फक्त मी जे सांगेन ना ते सांगा. थांबा थांबा जरा. ठेवा सर. अहो हे काय? ठेवा. हो, आता मी काय सांगतो ते ऐका. डॉक्टर, काही सिरियस नाही आहे ना? डॉक्टर, आय होप डॅड इज फाईन. हा, अचानक चेस्ट पेन झालं, आता बरे आहेत ना? हो, त्याची तब्येत आता स्टेबल आहे. पल्स सुद्धा नॉर्मल आहे. आता डेंजर असं काही नाहीये. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय. काय? हार्ट अटॅक? हार्ट अटॅक? देवा. मम्मा 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 सुजी. मम्मा. मॉम, डॅडना हार्ट अटॅक आलाय. हार्ट फेल नाही झालंय त्यांचं. डॉक्टर म्हणतायत ना डॅड स्टेबल आहेत, ओके डॅड. डॉक्टर, अचानक असा हार्ट अटॅक कशामुळे? एक्स्ट्रीम स्ट्रेस झाला की असा माइल्ड हार्ट अटॅक येऊ शकतो. यापुढे त्यांना स्ट्रेस होईल असं काही घरात घडून येऊ नका. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. जर इथून पुढे त्यांना कशाचाही स्ट्रेस झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सो तुम्ही सगळ्यांनी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. नाही डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. पण माइल्ड अटॅक जरी होता तरी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं का? एक्झॅक्टली. हॉस्पिटल? अच्छे, त्याची काय गरज आहे? ऍक्च्युली मी स्वतः त्यांना एक्झामिन केलंय. हो, आणि तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी की ती स्टेबल आहेत आता. सो त्यांना घरीच आराम करू द्या. तसं काय वाटलं की तुम्ही मला फोन करा लगेच, मी सांगेन तुम्हाला. बरं, या या. मम्मा नका काळजी करू. हार्ट अटॅक. प्लीज शांत हो. डॉक्टर काय म्हणाले? डॅड स्टेबल आहेत, काही नाही झालं डॅडला. अहो, किती घाबरवलं आम्हाला सगळ्यांना. हा, कशाला काळजी करता इतकी सगळ्यांची? बाहेर मतदारांची काळजी, घरात सगळ्यांची काळजी. नका इतकी काळजी करत जाऊ. थोडा तरी आराम हवा ना जीवाला. शालिनी, काय तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्ही सतत आनंदात आहात की नाही ह्याच काळजीत तर मला हार्ट अटॅक आला आणि तुम्ही रडताय. तुम्ही आता रडणं थांबवलं नाहीत ना तर माझं हार्ट फेल होईल. पुरे झाली तुमची चेष्टा. या अवस्थेत सुद्धा तुम्हाला चेष्टा सुचते, माझी मस्करी करायचं सुचते. तुम्ही खूप वाईट आहात. मी बोलणारच नाही तुमच्याशी. शालिनी,
डॅड डॅड, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि आजपासून तुमच्या डाएटची सगळी जबाबदारी माझी. हा? आणि डॅड, तुम्ही बघा 10 दिवसात बरे व्हाल. हे बघा, याच्या पुढे तुम्ही अजिबात स्ट्रेस घेऊ नका. राजकारण, काम सगळं सोडून द्या आणि घरात सुद्धा वादविवाद नाही होणार याची काळजी मी घेईन. आणि जो कोणी हा नियम मोडेल त्याची गाठ माझ्याशी आहे. मणी कुठे आहे? मणी? अहो, इथे बायको आहे तुमची, मुलगा आहे, सून आहे, सगळे असताना तुम्हाला मणीची आठवण येते. डॅड, आता तुम्ही घरीच आराम करा काही दिवस. ऑफिसचं वगैरे टेन्शन घेऊ नका. सगळा बिझनेस मी बघेन. तुम्ही मस्त चिल करा. ओके? म्हणजे बिझनेस तुझ्या हातात देऊ मी, आणि मी काय करायचं म्हणतोयस? चिल करा. म्हणजे नक्की काय करायचंय मी? डॅड, चिल करा म्हणजे ऑफिसला अजिबात यायचं नाही, ऑफिसचा कामाचा विचार करायचा नाही, घरीच आराम करायचा. मी तर म्हणतो तुम्ही आणि मॉम मस्त युरोप टूर करून या. हा, मित्रांबरोबर फिरा, गप्पा मारा, लाईफ एकदम एन्जॉय करा. म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं मी करायचं? असं मणी कुठे दिसत नाही. कुठे मणी कुठे आहे? साहेब, मी इथेच होतो, डॉक्टरांना सोडायला गेलो होतो. पण साहेब, डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली तुम्हाला की तुम्ही आराम करायचा आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, स्ट्रेस आहे पण रेस्ट कंपल्सरी सांगितली आहे आणि त्याची जबाबदारी मी घेणार आहे. साहेब, तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. हा, आणि मी तुमची सगळी कामं करणार. म्हणजे तुमचा ऑफिसचा सेटअप सुद्धा इथे लावतो एक छोटासा. तुमची ऑफिसची कामं, कार्यकर्त्यांची कामं, जी काही कामं असेल ना ते करेन मी. हा, तुम्ही सक्तीची 7 दिवस सुट्टी घेतली असं समजून आराम करा. ओके? बरं, तुम्ही जा. तुम्ही दमला असाल, आराम करा. मी थांबतो साहेबांजवळ. कशाला? नाही म्हणजे मणी, तू थांबायची काहीच गरज नाही. अरे, सुजित आहे ना. डॅडचा मुलगा सुजित आहे, तो घेईल त्याच्या वडिलांची काळजी. तू नको थांबूस. आणि तुम्ही दोघे थांबणार म्हणजे आम्हालाच टेन्शन. त्यामुळे तुम्ही नका थांबू, सुजित थांबे. संचिता, हा, तो म्हणतोय ना